भविष्यातल्या निवडणुका ह्या महायुतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढायच्या आहेत. त्याच्यामुळे माझा मतदारसंघ आणि त्याची मागणी जरी भाजपनं केलेली असली तरी त्याच्यावर मला कुठेही कमेंट करायची नाही, त्या वादामध्ये मला पडायचं नाही. राणे साहेबांच्या विजयामध्ये नक्की शिवसैनिकांचा वाटा होता. जर काय गैरसमज असतील तर आम्ही ते बसून दूर करू. कारण ज्यांनी माझ्यावर टीका केली की ज्यांनी माझा मतदारसंघ मागितलाय हे काय उभाटाचे पदाधिकारी नाही आहेत किंवा उभाटाचे नेते नाही आहेत, ते आमच्यातलेच आहेत. त्याच्यामुळे नक्की आम्ही गैरसमज दूर करू. आमच्यामुळं महाविकास आघाडीच्या कुठच्याही घटक पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडनं घेतली जाणार नाही. त्याच्यामुळे समोरचा कोणतरी बोललाय म्हणून माझ्याकडनं आपण देखील टीकेची अपेक्षा करू नये. ते बोललेत म्हणून मी तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग देईन अशा पद्धतीची देखील अपेक्षा माझ्याकडनं करू नये. शेवटी आमचं हे घरातलं भांडण आहे, महायुतीतलं भांडण आहे. त्याच्यामुळे ते कसं थांबवायचं, कसं पुढे न्यायचं की न्यायचं नाही याची परिपक्वता माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे. आणि स्वाभाविक आहे, जर गैरसमज झाला असेल तर त्याच्यातनं काही वक्तव्य होतात, त्याच्याकडे देखील मला खिलाडू वृत्तीनं बघायचं आहे. कारण आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना माझ्या एखाद्या वक्तव्यामुळं महायुतीमध्ये कुठे मिठाचा खडा पडेल अशा पद्धतीचं वक्तव्य मला करायचं नाही. आणि म्हणून राणे साहेबांना मी स्वतः भेटेन. ते शेवटी सिनियर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फार काळ ही कटुता राहील असं मला वाटत नाही. आणि जे काही गैरसमज आहेत ते आम्ही बसून दूर करू.